नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर म्हणजे श. श आहे शास्त्राचा, आपल्या भारतीय संस्कृतीचा. पावसाळा आला की त्या मागोमाग चातुर्मास, आणि चातुर्मास म्हटलं की अनेक उपास येतात. मराठीत जरी उपास असं आपण म्हणत असलो ना, तरी त्यामागचा खरा शब्द आहे उपवास. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे सांगतात, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. त्यामुळे परमेश्वराच्या जवळ राहणं, आत्मचिंतनासाठी वेळ काढणं म्हणजे उपवास. अन्नाच्या मागे भरकटणाऱ्या इंद्रियांना एका ठिकाणी स्थिर करणं म्हणजे उपवास. उपाशी राहणं किंवा उपासाचे पदार्थ खाऊन पोट भरणं, या दोन्ही गोष्टी खऱ्या उपवासात अभिप्रेत नाहीत. अर्थात संस्कृती आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने उपवास ही संकल्पना आयुर्वेदातही आहे, पण उपासमार हा अर्थ तिथेही केलेला नाही. उपवासाचा मुख्य उद्देश असतो शुद्धी. कशाची शुद्धी? तर कमी आणि पचायला हलकं अन्न खाण्याने शरीराची शुद्धी, व्हेरायटीच्या मागे न लागता साधं अन्न खाण्याने मनाची शुद्धी, आणि यामुळे इंद्रियांवर संयम साधला गेला की आत्मतत्वाची शुद्धी. त्यामुळे साबुदाणा खिचडी खायला मिळते म्हणून मी उपास करतो, किंवा रोज तेच खाण्यापेक्षा एक दिवस तेवढाच चेंज असं मनात ठेवून उपवास करण्याचा काहीच उपयोग नाही. उलट आरोग्यासाठी केलेल्या उपवासात दिवसातून 2 वेळा जेवणं, संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आसपास आणि अगदी हलकं घेणं, आठवड्यातून 1 दिवस संध्याकाळच्या जेवणाला सुट्टी देणं, या सगळ्या गोष्टीही इन्क्लूड होतात. त्यातूनही जर रूढार्थाने उपवास करायचाच असेल तर तो एकादशी दुप्पट खाशी अशा स्वरूपाचा न करता राजगिरा, भगर, गाईचं दूध, ताजं गोड ताक, डाळिंब, मोसंबीसारखी सिजनल आणि गोड फळं अशा गोष्टी खाऊन करणं चांगलं. शास्त्रातील अशाच वेगवेगळ्या गोष्टींचा खरा अर्थ आणि त्यामागचं विज्ञान जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.